हॅलो, स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण लसणाची चटणी कशी करायची ती पाहणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. एक 10 ते 12 ओल्या खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत इथे. ते आपण कढईमध्ये थोडेसे हलके भाजून घ्यायचे आहेत. खूप काळे करायचे नाही आहेत, हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. इथे खोबरं भाजून झालेलं आहे, ते काढून घ्यायचं आहे. आता 3 ते 4 लसूण कांड्या मी इथे सोलून घेतलेल्या आहेत आणि भाजलेलं खोबरं, त्यात चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तिखट घालून घ्यायचं आहे. हे मिक्सरमध्ये आपल्याला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे. हे मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे. आता आपल्याला हे एका कढईमध्ये घेऊन 1 पळी तेल घालून मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे खरपूस, जेणेकरून हे 3 ते 4 दिवस व्यवस्थित टिकतं. तेलामध्ये भाजल्यामुळे खराब होत नाही लवकर. हे व्यवस्थित 3 ते 4 मिनटं भाजून झाल्यानंतर गरमागरम भाकरीसोबत ही लसणाची चटणी नक्की करून खाऊन बघा. तुम्हाला आवडली तर प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. गरमागरम ज्वारीची भाकरी, त्यावर लसणाची चटणी आणि त्यावर थोडंसं तेल, अशा प्रकारे मी ही लसणाची चटणी सर्व केलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.